खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठे दावे केले आहेत। मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला देखील एकनाथ शिंदे तयार आहेत असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अमित शहा यांनी शिंदेंना सांगितलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांना सांगितलं की आपण आपल्या पक्षासह भाजपात विलीन व्हायला तयार आहे, पण आपल्याला मुख्यमंत्री करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे असा दावा संजय राऊत यांनी केलाय। काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला, आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली। याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है, तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन, आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला स्थैर्य लाभेल, हे त्यांनी अमित शहाना सांगितलं। मला मुख्यमंत्री करा, आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे, मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा। दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा शिवसेना नेत्यांनी समाचार घेतलाय। मुघलांचे घोडे ज्यावेळेला पाणी प्यायला जायचे ना, तर त्या पाण्यामध्ये देखील त्यांना संताजी धना दिसायचे। तशी आज तुमची अवस्था दयनीय झाली हो। तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत, दिवसापर्यंत रात्री पण सगळ्या ठिकाणी तुम्हाला एकनाथ शिंदे दिसत आहेत। इतकं तुम्ही घाबरले, तुम्हाला घाम फोडला त्या दाढीने। ही दाढी कडव्या सैनिकाची आहे, कडव्या मावळ्याची आहे। शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या घशाखाली अन्नही जात नाही आणि त्यांना सामनाचा पगारही मिळत नाही। आता ते घुमतायत, थोड्या दिवसांनी ते चावायला लागतील लोकांना। कपडे फाडून रस्त्यावर फिरणार आहेत, त्यांना जबरदस्ती आमच्या ह्या बाजूच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करावं लागणार आहे। काल जे एकनाथ शिंदे साहेब जे दिल्लीमध्ये होते, सुप्रीम कोर्टामध्ये आमची केस आहे, सिनियर काउन्सिलला भेटायला त्या ठिकाणी गेले होते। काल माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा दिल्लीत नव्हते। एकनाथ शिंदे साहेबांची अमित शहा साहेबांशी भेटही झालेली नाहीये। राजनाथ सिंह साहेबांचा वाढदिवस होता, त्यामुळे साहेब दिल्लीत असल्यामुळे राजनाथ सिंह साहेबांना भेटले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। माननीय एकनाथ शिंदे साहेब अमित शहा साहेबांना जर भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही। त्यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेला आहे, हे देखील मी सकाळी सांगितलं। पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे। मुद्दा आहे की अमित शहा साहेबांना भेटायचा, मुद्दा आहे नरेंद्र मोदी साहेबांना भेटायचा, आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेब भेटले असतील तर त्याच्यामध्ये कुठं वावगं आहे असं मला वाटत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब भेटले हे सांगण्याचा काही केविलवाणा प्रयत्न काही लोक जे करतायत, त्यांना हे देखील मला सांगायचं आहे की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील असावी लागते, धमक देखील असावी लागते, नुसतं बोलून काय होत नाही। त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब अमित शहा साहेबांना भेटले अशा पद्धतीची लोक जी बोंबाबोंब करतायत त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।